श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील देवस्थानमध्ये अनधिकृत पास विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। प्रकाशन विभागातील कर्मचाऱ्यांनाच बनावट दर्शन पास बनवल्याचा हा प्रकार समोर येत असून अनेक दिवसांपासून बनावट पास विक्रीचा हा गोरखधंदा सुरू असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शिर्डी पोलिसांमध्ये साई संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून साई संस्थानच्या 4 नंबर प्रवेशद्वारावर संस्थान सुरक्षा कर्मचाऱ्याला संशय येताच आरोपी कर्मचाऱ्यानं पास फाडल्यानं बिंग फुटला। मुंबईच्या बेटर कम्युनिकेशन लिमिटेड या कंपनीचा कंत्राटी डीटीपी ऑपरेटर सागर रमेश आव्हाड याच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत अधिक असं की शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना सशुल्क दर्शन पासच्या नावानं फसवणुकीचा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी प्रकाशन विभागातील कंत्राटी कर्मचारी सागर रमेश आव्हाड याच्याविरोधात विविध कलमान्वये शिर्डी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला। संस्थांच्या अधिकृत पासची साधर्म्य असलेला बनावट पास तयार करून भक्तांसह संस्थांची देखील फसवणूक उघड झाली असून यात आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे। मात्र यात पोलीस तपास होणं गरजेचं असून देणगी पावती घोटाळ्याप्रमाणेच या प्रकरणातही दुर्लक्ष झाल्यास असे प्रकार भविष्यात थांबतील का हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। या प्रकरणी साईबाबा संस्थान प्रशासनासह पोलीस प्रशासनाने देखील गांभीर्यपूर्वक तपास करणं गरजेचं आहे। एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।